या सगळ्याचो गावभर बोभाटो होण्याआधी आपल्याक त्या दोघांचं लग्न लावूया, त्यातच त्यांचा भला. हे सगळ्यांनी त्यांचा राग केल्याने तर त्यांचाच नुकसान आहे ना. त्यामुळे आपल्याकच त्यांना समजून घेऊया. तुम्ही जर सगळं सांगताय ना, तर जर खरं असत तर त्याच्यात माझ्या मुलीची पण तेवढीच चूक असतली. कारण त्याका मी चांगलं ओळखतोय. तरी पण तुम्ही माझी अब्रू वाचवलं. चारू कसलोही दोष न देता मनान तुमची सून बनूक तुम्ही तयार झालात. तुमचे संस्कार असत दादा. मनान श्रीणून ही सगळी जबाबदारी घेतलं आणि तो या लग्नात तयार झाला. दुसरं कोणी असतो ना, हात झटकून मोकळं झालो असतो. पण त्यानं तिची चूक स्वीकारल्या. हे तुमचे संस्कार असतात दादा. तुमचे उपकार कधीच विसरायचे नाही, कधीच नाही. तुमच्यासारखी देव माणसं या जगात नाहीत दादा. शशीभाऊ अहो काय कशाला धरताय? आणि जा काय घडला ना त्याच्यामध्ये तुमचा काही एक दोष नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी पण एका पोरीचा बापच आहे. जशी माझ्यासाठी माझी निशी तशीच माझ्यासाठी चारू. आई हे थँक्यू सो मच. आई कोणाचा कॉल आला होता का? नाही ग, मगासपासून मी इथेच बसले पण तुझा फोन नाही वाजला. मी तरी इतकं का ताणून धरतीये? आज हे आले ना की मी स्वतःहून जाऊन बोलेन त्यांच्याशी. तसंही आई सांगते ना, तुटेल इतकंही ताणून नये, नाहीतर ना नंतर ती नाती जोडणं अवघड होऊन जातं. नात्यात कोणीतरी एकाने माघार घ्यावीच लागते नाही, तरच ते नातं टिकून राहतं. निशी, काय झालं ग? आई काही नाही. सर जरा नाराज आहेत माझ्यावर. मग त्यांना मनवण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. मग काय करायचं ठरवलंस? मी म्हणत होते की मी सरांना ऑफिसमध्ये भेटायला जाऊ. नाही म्हणजे माझं काम पण आहे त्यांच्याकडे म्हणून. ओके ठीक आहे, जा तू. निकी, दादा, तुला ह्याची कल्पना कोणी दिली? लालिताई काय बोलली नाही ना तुमका? नाही म्हणजे भांडण तर नाही केलं ना तुमच्याशी? नाही नाही, त्यांनी काय सांगाक नाही. दादांकडे गेलेलं. दादा आणि उमा वहिनींकडूनच या प्रेग्नन्सी बद्दल समजलं. मग आता काय करायचं ठरवलंस तू? आधी घरात जाते आणि हिच्याशी बोलते आणि मग लग्नाचं पहिलं मुहूर्त काढून तुमका कळवते. चारू एकुलता एक चेडू असा माझा. आम्ही दोघांनी खूप स्वप्न रंगवली होती त्याच्या लग्नाची. तुमच्याकडे लालिताईन पण खूप स्वप्न बघितली असतील ना श्रीणूच्या लग्नाची. सगळ्या सुरळीत झाला असताना सगळ्या गावाक आमंत्रण दिलं असतं आणि थाटात बार उडून दिलं असतं. पण येळच अशी इली आहे ना की सगळ्यांपासून लपून लग्न लावून द्यावचा लागतं ना. काय पाप केलंय परत परत फिरान येतं. आता अरे ते झालं आता. निदान ह्यातून आपल्या दोन्ही घराण्यांची अब्रू तरी वाचेल. दादा आणि उमावेणी पण
आताच म्हणत होते. आणि कसा ना शशिकांतराव, चारू आता गरोदर हा म्हटल्यावर तुम्ही तिका काय बोला नको. म्हणजे एक बाप म्हणून जरा तिका समजून घ्यावा. दुसरं काय पर्याय उरलो? चारू असे गुण उधळताला हे माहीत असताना तर आधीच त्याच्या गळ्यात धोंडो बांधून घरामागच्या इरीत ढकलून दिलं असतं. दादा अरे पास झाला आता, असं काही बोलू नकोस आता. अरे 2 जीवांची येते आता. हे घे. हे काय दादा? अहो शशिकांतराव या काय हा? ठेव. चारू आणि तुमच्या सगळ्यांसाठी लागत ती खरेदी करा याच्यातून. अयो शशिकांतराव, खरं त्याची काही गरज नाही हा. आता लग्नाचा जो काही खर्च असतात ना तो आम्ही करू. तुम्ही याची काळजी करा ना बस. ह्या बघा, आता माका आणखी लाजू नका की एक बाप म्हणून माका माझं कर्तव्य करू दे. विनंती आहे माझी. घे. बाबा तुम्ही आलात? तुम्ही सांगितलं सुद्धा नाही. बाबा तुम्ही ना येते. शशिकांतराव, एवढा लांबून इलास तर असे उपाशी नका जाऊ. 4 घास खाऊन घेतलास तर आमका पण जरा बरा वाटत. हो दादा. माफ करा, पण खराच नको. माझ्या चेडवान तुमच्या नजरेक नजर देऊची पण लायकी नाही ठेवली माझी. खायच्या तोंडात तुमच्या मांडी एक मांडी लावून जोक बसू. येते मी. बघितलंच मंजू आत्या, चूक श्रीनूने केली आहे आणि सगळे ठरून माझाच तिरस्कार करतायत. कुणीच मला समजून घेत नाहीये. असं वाटतं हे सगळं संपून टाकावं. ओ, निशी मॅडम इथे यायला निघालेत का? बर. एवढे कोणाचे मेसेजेस येतात? अरे काही नाही, ते नेहमीच स्पॅम. हे लोक किती मेसेजेस करत असतात माहिती आहे ना तुला. इग्नोर ते. माझं तर डोकंच फिरतं माहिती आहे. परत आले तर ब्लॉक कर ना आता. हो, मी तेच करणार आहे आता. ऐक ना नीरज, हां, मी काय म्हणते, आपण एक ब्रेक घेऊयात का? ॲक्च्युली माझं डोकं ना खूप दुखतंय. एक मस्त अशी कॉफी मागूयात आपण. मला थोडं बरं वाटेल. ठीक आहे, मी कॉफी मागवतो. या 2 कॉफी प्लीज. 1 विदाउट शुगर. येते. निशी, इतकं सहज तुला नीरजजवळ नाही येऊ दे. श्रीनिवास प्लीज मला सगळं नीट आणि क्लिअरली सांग. सी, छोट्या छोट्या गोष्टींमधून पण आपल्याला क्लू मिळू शकतो. सो मला एक्झॅक्टली काय झालं ते सांग. मुंबईत एक्झॅक्टली कुठे कुठे गेला होतात तुम्ही? मला नाही आठवत आहे काही. कुठे राहिला होतात? अगं मी विसरलोय सगळं. ओके, चारूच्या मावशीचं घर, बिल्डिंगचं नाव माहीत असेल, एरिया तरी माहीत असेल श्रीनिवास. होवी मला काहीच आठवत नाही. सांगितलं ना मी एकदा, नाही माहित मला. श्रीनिवास असं करून कसं चालेल? होवी अगं आता जाऊ दे ना. का तो पुन्हा पुन्हा विषय काढतेस? हे बघ आता काही बदलता येणार नाहीये. सो प्लीज श्रीनिवास, श्रीनिवास ऐक. श्रीनिवास मी प्लीज. अगं- श्रीनिवास, काही बदलणार नाही म्हणून ट्राय करायचं सोडून द्यायचंय का आपण? हे बघ मला अजूनही असं वाटतंय की चारू खोटं बोलते, तुला अडकवण्याचा प्रयत्न करते. होवी बास आता. होवी चारू सोबत लग्न होणार आहे माझं. शिवाय ती आता प्रेग्नेंट सुद्धा आहे. आणि तू तू का सोडत नाहीयेस मला? आणि हे सगळं करून काय मिळणार आहे तुला? बघ मी आता शेवटचं सांगतोय तुला, तू प्लीज या सगळ्यापासून लांब राहा. कारण हे सगळं करून काहीच हाती लागणार नाहीये तुझ्या. जे काय झालं ते समोर आहे तुझ्या,
आणि तेच सत्य आहे. ते तू बदलू शकणार नाहीस आणि ते बदलण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस. श्रीनिवास, तू तू हे सगळं काय बोलतोयस? सी, आय अंडरस्टँड तू कुठल्या मनस्थितीत आहेस, बट स्टील ओवी, मी काय वागतोय, काय बोलतोय हे कळतंय मला. आणि मला हे सुद्धा कळतंय की तू का अशी वागतेस. मी चारूबद्दल तुला हे सगळं समजल्यापासून तू तिच्या हात धुवून मागे लागली आहे सगळं. श्रीनिवास, मी सुद्धा तुला एक दोनदा मदत केली, पण ती खरंच प्रेग्नेंट आहे हे कळल्यानंतर सुद्धा तू शांत नाही बसलीस. या सगळ्याचा काय अर्थ घ्यायचा मी? हे बघ, मला मान्य आहे आपलं काही होऊ शकलं नाही, त्यासाठी मी तुझ्याकडे तुझी माफी सुद्धा मागितली. तरी तू असं का वागतेस? श्रीनिवास, मी हे सगळं मुद्दाम नाही करत आहे. मला असं वाटतंय की हे बघ ओवी, बस प्लीज, हे सगळं थांबव. हे बघ, आधीच नाही या सगळ्या गोष्टींमुळे मी डिस्टर्ब झालो. तू हे सगळं करून ना माझ्या डोक्याचा ताप आणखीन वाढू नकोस. चारू बरोबर मला लग्न करायलाच हवं. कोणाची इच्छा असू दे वा नसू दे, हे लग्न होणारच. ओवी, तू अजूनही त्याच आशेवर आहेस का की तू आमचं लग्न मोडशील, मग आपल्या दोघांचं लग्न होईल? तर प्लीज तसं काही समजू नकोस, तसं काही होणार नाहीये. हे बघ ओवी, विसरून जा मला. आणि माझ्यावर कधीतरी प्रेम केलं असशील ना, तर चारू आणि माझ्या प्रकरणापासून लांब राहा. माझ्याकडून जी चूक घडली आहे ना, त्याची शिक्षा फक्त मलाच भोगू दे प्लीज. श्रीनिवास, कोणी कितीही प्रूफ्स आणू दे, मला नाही फरक पडत. माझे गट फिलिंग्स अजूनही मला हेच सांगतात की तू असं काही करूच शकत नाहीस. आणि तुझा स्वतःवर जेवढा विश्वास नाही आहे ना, तेवढा विश्वास माझा तुझ्यावर आहे. आणि तेवढाच विश्वास चारूबद्दल सुद्धा आहे की ती तुला मिळवण्यासाठी कुठल्याही लेवलला खाली येऊ शकते. ओवी, किती प्रेम करतेस माझ्यावर. मी तुझ्या प्रेमाच्या लायक नाहीये. प्लीज मला विसरून जा. आय एम सॉरी. सॉरी ओवी. काय बरं वाटतं आता? हां, आय एम ऑल गुड नाव. पण नीरज, आपल्याला आज रात्री ऑफिसमध्ये थांबावं लागेल. एवढं काम नाही आहे निकी. हवं असेल तर आपण उशिरापर्यंत काम करू आणि उद्या परत सकाळी लवकर येऊ. ओके? अरे पण मग आजचं काम उद्यावर गेल्यासारखं वाटतं ते. त्यापेक्षा आपण आजच ऑफिसमध्ये थांबू, पूर्ण काम कंप्लीट करून जाऊयात. निकी, तुझी हालत बघ. तू जरी आज रात्रभर काम केलंस तर मग उद्या सकाळी ऑफिसला येऊ शकणार नाहीस. व्हॉट्स द पॉईंट? बरं मग ठीक आहे. बट उद्या सगळे रिपोर्ट्स आपल्याला फर्स्ट हाफमध्ये अपलोड करायचे आहेत. हे विसरायला नको. ओके, नाही विसरणार. गुड. आउच. काय झालं? काहीतरी डोळ्यात इचिंग होतं रे खूप जास्त. प्लीज एकदा बघतोस का तू? एक मिनिट ऑल्ड. एक मिनिट थांब. दाखव दाखव. थांब. सोड ना. एक अरे मिनिट. इथे इथे. नाही, काहीच नाही. इट्स ऑल क्लिअर. अरे नाही, इकडे बघ. नाही ते दिसत नाहीये का तुला? थांब, हालू नकोस. अरे
फिलिंग ओके? गुड. शुअर? या ॲक्च्युली आय एम फीलिंग मच बेटर नाव. ग्रेट. थँक्यू. मंजू, मी चारू आणि श्रीनूसाठी घरी केळवण ठेवलंय. ह्यांनी सांगल्याने घरी जाऊन सांगून ये. उमाताई कशाला करता एवढं सगळं? मला तर या लग्नाची काही हौस मौज नाहीये. मंजू, असं म्हणून कसा चालत? सगळ्यांनी पाठ फिरवला म्हणा आपण पण पाठ फिरवायची काय? आता काही नाही, आज तुम्ही सगळेजण घरी जेवू केव्हा. एकतर साध्या पद्धतीने लग्न होता, मुलांची काय हौस मौज नाही का काय नाही. निदान लग्नाच्या सगळ्या रीती तरी व्यवस्थित पार पाडून घेऊ. नातेवाईक शेजारी पाजारी त्यांना सुद्धा काही बोलू शकत नाही आपण. निदान शकुनाचं म्हणान खेळवण तरी होऊन जाऊ दे. उमाताई, मी म्हणताय ते पटतंय मला. आपल्याकडून काही कसं राहायला नको. ठीक आहे, आम्ही सगळे येऊ. नाही, आम्ही कोणी येणार नाही. लालिताई, अहो मी सगळी तयारी केलंय घराकडे. माझं सगळं स्वयंपाक झालं. मग मी काय करू? मग काय घेण्यात येणार नाही. अगो, तुझ्या नवऱ्याच्या भरवशावर माझ्या लेकाक दिला ना, तीच मोठी घोडचूक केली आम्ही. आणि त्याची ना देव माका जन्मभर पुरात ना इतकी शिक्षा देता. अगो, केलास ना वाईट तेवढा पुरे. आता काही नको. ह्या बघ, माझ्या नातवंडांवर ना आता माका तुमच्या दोघांची सावली पण नको. त्यामुळे ना तुझी काही एक गरज नाही माका. जसं इलाज ना तशी परत जा. काय? अहो लालिताई, तर त्या म्हणतात ना त्यांनी सगळा स्वयंपाक केलाय म्हणून. मग माका विचारून केला ना? अगो, घाल ना कुत्र्या मांजरांका घाल. मग काय नाही घेणं देणं त्याच्याशी. ह्या केळवण ना होणार नाही म्हणजे नाही. उमा, त्या सगळं अन्न घेऊन आपण देवळातल्या अन्नछत्रात जाऊन देऊया. निदान गोरगरिबांचे आशीर्वाद तरी मिळतील आपल्या मुलांका. चला, ते जेवण घेऊन आपण देवळात जाऊया. अहो लालिताई, किती हौसेने ठरवलं होतं मी. यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बाळाची बातमी सगळ्यात आधी सरांना सांगायची. पण त्यांना माझ्यासाठी वेळ कुठे? मी त्यांच्याशी एकट्यात बोलायला धडपडते आणि सर तिकडे ऑफिसमध्ये निकिता सोबत. निशी, आई, अहो अगं बस 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 बस. त्याने तुझ्यासाठी दूध घेऊन आले. तू जेवणार नाही म्हणालीस ना, म्हणून घेऊन आले. हे दूध घे आणि पी. आई, नकोय मला दूध. अगं असं काय करतेस निशी? तू एक तर काही खाल्लेलं नाहीयेस, त्यामुळे ऍसिडिटी होईल, तुला विकनेस येईल, त्यामुळे चक्कर आणि वॉमिट होईल तुला. त्यामुळे मी तुझं आता काही ऐकणार नाही. हे दूध घ्यायचं आणि गुपचूप प्यायचं. आई, खरंच नकोय मला दूध. अगं त्रास होतोय ना तुला? तो त्रास त्यामुळे. आई, कसं सांगू तुम्हाला? ही आनंदाची बातमी ना सगळ्यात आधी मला सरांना द्यायची आहे. निशी, काय झालं राजा? काय नाही. काय नाही ना? मग हे दूध घे आणि आराम कर. आई, मला खरंच दूध नकोय. मी तुम्हाला वाढून येते, तुम्ही जेवलात? अगं नाही रे,
तू बस ना. तू काही वाढण्याच्या भानगडीत पडू नकोस हा. तसंही नीरज आज उशिरा येणार आहे. निकिता आणि नीरज बाहेरूनच जेवून येतील. त्यामुळे वाढायचं काय आहे ना ते मी बघते. तू हे दूध पी आणि आराम कर. मस्तपैकी झोप. बरं. घे. गुड गर्ल. झोप. काढ झोप. नीरज आलेला तुला समजणार सुद्धा नाही.